6वी मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत आणि मसालेदार दह्यातली मिरची कशी करायची याची अगदी सोपी आणि झटपट रेसिपी पाहतोय. ही रेसिपी करायला जेवढी सोपी आहे ना तेवढी चवीला भन्नाट लागते. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 100 ग्राम हिरवी मिरची घालायची आहे. मिरची धुतल्यानंतर याचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत आणि मगच मिक्सरच्या भांड्यात ही मिरची घालायची आहे. आता झाकण लावून आपण मिरची मिक्सरला आबडधोबड म्हणजे जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मिरची मी आबडधोबड म्हणजे जाडसर वाटून घेतली आहे. अशा प्रकारे आपल्याला मिरची नुसती जाडसर वाटून घ्यायची आहे. मिरची वाटताना पहा मिक्सर चालू बंद करायचं म्हणजे ती जास्त बारीक होत नाही, अशी छान जाड राहते. आता लगेच आपण दह्यातली मिरची बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 छोट्या पळ्या तेल घालते आहे. आता गॅस चालू करून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून ही जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहेत. आता जिरे मोहरी छान तडतडले की आपल्याला चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि आपण जी मिरची बारीक करून घेतली होती ना ती लगेच या तेलामध्ये घालायची आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटे ही मिरची आपल्याला खमंग परतून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मिरची आपली छान परतली आहे. मिरचीचा हलकासा रंगही बदलला आहे. इतपतच आपल्याला ही मिरची परतून घ्यायची आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. यामुळे आपल्या दह्यातल्या मिरचीला रंग खूप सुरेख येतो. आता पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला कमी गॅसवरती हे सर्व मसाले 1 ते 1.5 मिनिटे परतून घ्यायचे आहेत किंवा जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याला परतून घेऊयात. तर ही दह्यातली मिरची बनवताना पहा इथे मी कमी तिखटवाली मिरचीचा वापर केला आहे. तुम्हाला जर तिखट मिरची हवी असेल तर तुम्ही तिखट मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. तर पाहू शकता आपले मसाले छान परतलेत, याला छान तेल सुटले. आता लगेच आपण यामध्ये दही घालूयात. तर इथे मी पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने 5 चमचे दही घेतले. दही फेटून घेऊ शकता, मी फेटले नाही असंच दही वापरते. आपल्याला आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि दह्याला असं सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून दही आपलं फाटणार नाही आणि छान परतलंही जाईल. इथे मी 5 चमचे दह्याचा वापर केला आहे, पण तुम्ही दही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये जास्त देखील घालू शकता. आता दही घातल्यानंतर ही मिरची आपल्याला मस्त अशी परतू द्यायची आहे जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत. तर इथे तुम्ही पाहू शकता मिरचीला आपल्या अगदी छान तेल सुटले म्हणजे यातलं दही आणि मसाले आपण जे घातलेत ना ते अगदी व्यवस्थित परतलेत आणि मिरचीसुद्धा आपली खमंग परतली आहे. अशी मिरची तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि लगेच गरमागरम ही मिरची सर्व करायची. अशा प्रकारे दह्यातली मिरची बनवून तुम्ही फ्रीजच्या बाहेर 2 ते 3 दिवस टिकवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ही मिरची ठेवली तर 5 ते 6 दिवस आरामात टिकते. तर ही मिरची तुम्ही जेवणासोबत ट्राय करू शकता किंवा भातासोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. बऱ्याचदा आपल्याला भाजी बनवायचा एखाद्या वेळेस कंटाळा येतो तेव्हा तुम्ही फक्त अशी मिरची बनवून भाकरीसोबत सर्व करू शकता, चपातीसोबत सर्व करू शकता किंवा भातासोबतसुद्धा तोंडी लावू शकता. भन्नाट लागते. तर नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.